महाकाली गोरक्षक समिती अंबडच्या वतीनं तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण. उपोषणाचा पहिला दिवस. महाकाली गोरक्षक समिती नूतन वसाहत अंबडच्या अध्यक्षा गायत्री दिदी राधेश्याम मुंडलिक या महाराष्ट्र राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्याने 100% अंमलबजावणी प्रामाणिक गोरक्षकावर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत ते सरकारने तात्काळ मागे घ्यावेत. सरकारने गोमाताला राजमाता घोषित झाल्यापासून गोतस्कर व गोवंश हत्यारे यांच्यावर मकोका अंतर्गत कायदा वापरून कारवाई करावे अशा विविध 13 मागण्यासाठी त्या आज अंबड तहसील कार्यालयासमोरील रोडवर आमरण उपोषणाला बसल्या असून उपोषणाचा आजचा त्यांचा पहिला दिवस आहे. यावेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, आज अंबड या ठिकाणी गोरक्षणासंदर्भात गोमातेच्या रक्षणासाठी हे उपोषण चालू आहे. आतापर्यंत गोरक्षकांवरती जे हमले झालेत, गोरक्षकांनी जे अत्याचार सहन केले, गोमातेने जे अत्याचार सहन केले त्याला कुठेतरी रोख लागावा आणि महाराष्ट्रातून गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी आणि ज्या ठिकाणी बेकायदेशीर गोहत्या होते, गोवंश हत्या होते त्या ठिकाणी सरकारच्या वतीने ती जागा एकतर ताब्यात घेण्यात यावी, नाही तर त्या जागेवरती बुलडोजर चालवण्यात यावे. या मागण्या अशा आणखी काही 13 मागण्या आपल्या आहेत. तर या सगळ्या मागण्या सरकारच्या वतीने जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू होणार आहे. आणि सरकारलाही एकच चेतावणी आहे, तुम्ही जर हे लवकरात लवकर बंद करत नसाल तर असेच आमरण उपोषण महाराष्ट्रात जिल्ह्यात होणार आहे. तर याला सर्वस्व जबाबदार फक्त सरकार राहणार. मला एक सांगा, आपण 13 मागण्या म्हणतात त्यामध्ये प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत? त्यामध्ये आपली प्रमुख मागणी म्हणजे गोहत्या पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि जे प्रामाणिक गोरक्षक आहे त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे सुद्धा पूर्णपणे रद्द झाले पाहिजे. आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे जेथे बेकायदेशीर गोहत्या होत आहेत ते कत्तलखाने बंद झाले पाहिजे आणि त्याच्यावरती बुलडोजर हे चालवण्यात आलं पाहिजे.